नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले पेपर पहिला प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 4 भारतातील जैन आणि बौद्ध धर्म या प्रकरण क्रमांक 4ला आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण सर्वप्रथम 16 महाजन पदाची माहिती पाहिली, नंबरचा पॉईंट. त्यानंतर जैन धर्माचे संस्थापक किंवा 24वे तीर्थकर वर्धमान महावीर आणि त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचं पूर्व आयुष्य आणि त्यांचं तत्त्वज्ञान पूर्णपणे पाहिलं. 3 नंबरचा पॉईंट, बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध आणि या गौतम बुद्धाबद्दलची माहिती पाहत असताना कालच्या पिरियडमध्ये आपण गौतम बुद्धाचे पूर्व आयुष्य याबद्दलची माहिती पाहिली आणि आजच्या पिरियडमध्ये आपण तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान कशा पद्धतीचं होतं याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर गौतम बुद्ध ज्यांना यांच्या पूर्व आयुष्याची माहिती कालच्या पिरियडमध्ये पूर्ण माहिती पाहिली. त्यांना बौद्ध धर्म चक्र प्रवर्तक किंवा कैवल्य ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी समाज माध्यमामध्ये किंवा समाजामध्ये बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केलं आणि हे तत्त्वज्ञान सांगत असताना समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही सुख दुःख किंवा समाजाचा सर्वांगीण अभ्यास केल्यानंतर परिस्थिती पाहिल्यानंतर ज्या बाबी बौद्ध धर्माला किंवा धर्मामध्ये त्यांनी स्पष्ट केल्या त्या बाबी म्हणजेच बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान होतं. आता या बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान सांगत असताना त्यांनी 4 आर्य सत्य सांगितलं. सर्वप्रथम गौतम बुद्धाने 4 आर्य सत्य सांगत असताना पहिलं आर्य सत्य म्हणजेच दुःख. सुख प्राप्तीनंतर किंवा सुख प्राप्तीसाठी म्हणून आपण जे कार्य करतो किंवा सुख प्राप्त व्हावं यासाठी म्हणून आपण जे काम करत असतो, पण या सुख प्राप्तीमुळेच दुःखाची निर्मिती होते आणि मानवाच्या मनामध्ये ज्या इच्छा आकांक्षा निर्माण होतात त्याच्यातून मानवाचे जीवन एक दुःखमय किंवा दुःखाने भरलं जातं. ही एक आकांक्षा किंवा इच्छा मनामध्ये निर्माण झाल्यानंतर ती साध्य करण्यासाठी, ती पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतो आणि दुःख माणसाच्या दुसऱ्याच्या भौतिक सुख पाहून, दुसऱ्याकडे पाहून सुद्धा दुःख निर्माण होतं. आपल्याला सुद्धा तीच बाब मिळाली पाहिजे, एखादी गोष्ट मिळाली पाहिजे, ही आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. त्यामुळे मानवाचं जीवनच दुःखाने भरलं आहे. म्हणजे इतराकडे पाहून जीवन जगत असताना मानवाच्या मनामध्ये जी दुःखाची भावना निर्माण होते, ही आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा यावर एक दुःखाची पार्श्वभूमी निर्माण होते. म्हणून मानवाचं पहिलं आर्य सत्य म्हणजे दुःख आणि दुःखामुळेच मानवी जीवन हे निराशजनक बनत असते. म्हणजे मानवाचं जीवन हे दुःखानं भरलं आहे हे सांगण्याचं काम केलं. नंबर 2चं आर्य सत्य दुःख समुदाय. आता मानवाच्या इच्छेचे विस्तृत असे स्वरूप म्हणजेच अज्ञान आहे. ज्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणं शक्य नाहीत त्या पण मानव हा इच्छा बाळगत असतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहतो. म्हणजे स्वतःच्या सुखासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतो. कोणाला दुःख देणं किंवा इतराची संपत्ती हडप करणं, त्यांची संपत्ती स्वतःकडे घेणं किंवा वाईट मार्गाने त्याची हिंसा करणं, अशा विविध मार्गाच्या मार्ग तो अंगीकारतो आणि आपलं जीवन सुखदायी होण्यासाठी म्हणून तो आपल्या विविध अशा बाबीचा अंगीकार करतो आणि त्यालाच म्हणायचं दुःख निर्मितीचं हे एक कारण ठरलं गेलं किंवा दुःख निर्मिती होण्याची कारणे. पण हे दुःख का निर्माण होतं किंवा का निर्माण होत आहे या दुःख निर्मितीची कारणे शोधायचं आणि ती कारणे जर तेव्हाच थांबवली तर मानवाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल, दुःख निघून जाईल. पण दुःख हे सतत कशामुळे होतं तर मनामध्ये इच्छा आकांक्षा निर्माण झाल्यानंतर दुःख निर्माण होतं आणि असे विविध कारणे हे दुःखाचा समुदाय माणसाच्या जीवनामध्ये निर्माण करतं हे स्पष्ट करण्याचं काम हे दुसऱ्या आर्य सत्यामध्ये सांगितलं. नंबर 3 दुःख निरोध. म्हणजे दुःखाचं उत्पत्तीचं स्थान, दुःख कुठून निर्माण झालं, मानवाच्या इच्छा आकांक्षा यामधून निर्माण झालेलं आहे. आता मानव जीवन जगत असताना त्याच्यामध्ये जे संस्कार
त्याच्यामध्ये अंगीकारले होते. त्या संस्कार आहे, विज्ञान आहे किंवा जे काही त्याच्यामध्ये संवेदना असतील, ह्या सर्वाचा जर अंगीकार केला, संस्कारानुसार चांगल्या पद्धतीने वर्तन केलास, त्यानंतर दुसऱ्याचे मन जाणून घेतलं किंवा जी काही जीवन जगत असताना कोणत्या बाबी आवश्यक आहेत त्या बाबीला प्राधान्य देणं, यामुळे काही अंशी ज्या काही दुःखाचं उत्पत्ती ज्या ठिकाणून निर्माण होतो त्या ठिकाणी आपण ते समजून घेऊ शकतो आणि त्याचा तिथं शेवट होतो, म्हणजे दुःख निर्वाण. आणि शेवटचं आर्य सत्य सांगितले दुःख निवारण. आता हे दुःख जे निर्माण होतं मानवाच्या मनामध्ये, जे काही दुःखी जीवन मानवाचं होतं, त्यावर निवारण करण्यासाठी म्हणून गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितला, म्हणजे 8 मार्ग. आणि या 8 मार्गाचा जर आपण अवलंब केला तर मानवाच्या जीवनामध्ये किंवा मानव जीवन जगत असताना दुःख निर्माण होणार नाही. आता ते 8 मार्ग कोणते सांगितले, ते 4थं दुःख आर्य सत्य म्हणजे दुःख निवारण, त्यालाच अष्टांगिक मार्ग म्हणतात. आता ते अष्टांगिक मार्ग कोणते ते सुद्धा पाहणं आवश्यक आहे. गौतम बुद्धानं सर्वप्रथम सांगितले की सम्यक दृष्टी. आपण जी सभोवताली पाहणारं किंवा आपल्या सभोवताली दिसणारे जे काही सजीव सृष्टी किंवा भौतिक, म्हणजे दुःखाचं कारण हे आपण पाहिलेल्या बाबीवरच अवलंबून असतं. म्हणजे इतराकडे पाहून त्यांनी घर बांधलं तर आपण बांधणं किंवा त्याच्याकडे संपत्ती आहे माझ्याकडे राहावं, म्हणजे एकमेकाशी तुलना केली, त्याचं एक तुलना केल्यानंतर मानवामध्ये दुःख निर्माण होतं. म्हणजे दृष्टीला किंवा आपल्या डोळ्याला दिसतं त्याची कारणमीमांसा पाहणं, आपल्याला त्या गोष्टी आवश्यक आहेत का हे पाहणं, आणि त्या गोष्टी आवश्यक नसतील तर त्याला टाळणं, म्हणजेच त्या बाबीपासून दूर राहणं, त्याची काळजी घेणं, त्या बाबीच्या जवळ न जाणं, म्हणजेच आपल्या डोळ्याला किंवा दृष्टीला जे आपल्याला दिसणार आहे त्याची त्या बाबी तपासून पाहणं, म्हणजेच आपण व्यवस्थिशीर पाहणं की ते आवश्यक आहेत का, आणि ते आवश्यक असतील तरच घेणं, जर आवश्यक नसतील तर घ्यायचं नाही. त्यामुळे दुःख निर्माण होणार नाही, त्याच्यापासून जे दुःख आहे ते दूर होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरं कारण सांगितलं सम्यक संकल्प. आपल्यामध्ये मनामध्ये ज्या इच्छा असतात या नष्ट करायचं, आणि जर इच्छा आपल्या पूर्ण करण्यासाठी आपण अहिंसेचा म्हणजे हिंसा सुद्धा करतो किंवा दुसऱ्याचे मन दुखवतो, दुसऱ्याची संपत्ती हडप करतो, म्हणजे आपल्या मनामध्ये एक संकल्प केला पाहिजे की अहिंसेचं पालन केलं पाहिजे, म्हणजे इतर प्राणी मात्राला दुःख देणार नाही, आपल्या हातून काही त्रास होणार नाही, अशा विविधांगी बाबी म्हणजेच अहिंसेचं पालन केल्यानंतर म्हणजे एक संकल्प केला पाहिजे की मी कोणत्याही बाब आपल्या सुखासाठी इतरांना त्रास देणार नाही किंवा दुसऱ्याची हिंसा करणार नाही, अहिंसेचं पालन करेल. हे तत्व जर पाळलं तर जे काही दुःख येणार नाही, हा एक मार्ग सांगितला. नंबर 3चा सम्यक वाक. जे प्राणी मात्र आहेत त्याच्यामध्ये मानव आहे, जे काय पशु पक्षी, या सर्वांना कोणालाही हिंसक प्रवृत्तीने त्रास देणार नाही. म्हणजे हिंसा म्हणजे फक्त त्याची हत्या करणे, त्याला जीवे मारणे, या पलीकडे जाऊन एखाद्या माणसाचं मन दुखवणं किंवा दुसऱ्याकडे त्यांना हिणवून बोलणं, अपमान करणं, ह्या बाबी सुद्धा करायच्या नाही. त्यामुळे एक दुःख निर्माण होणार नाही, इतरांनाही दुःख निर्माण होणार नाही आणि आपल्याला दुःख निर्माण होणार नाही. अशा प्रकारची भावना म्हणजे सम्यक वाक. हे तिसरं अष्टांगिक मार्ग सांगितलं. आता 4था मार्ग सम्यक कर्म. मानव जीवन जगत असताना सत्य बोललं पाहिजे, दुसऱ्याला त्रास नाही द्यायचा, अहिंसा म्हणजे कोणाची हिंसा करायची नाही, कोणाला अपमान करायचा नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, कोणी प्राणीमात्राची हत्या करायची नाही. त्याबरोबर नंबर 3 सांगितले अस्तेय, म्हणजे कोणाचीही जी काही संपत्ती आहे संपत्ती किंवा चोरी करायची नाही. त्याचबरोबर दुसऱ्याच्या ज्या बाबी आहेत त्या चोरून घ्यायच्या नाहीत किंवा दुसऱ्याची हडप करायची नीती ठेवायची नाही. त्याचबरोबर पुढे सांगितले अपरिग्रह. आपल्याला लागेल एवढंच धन असेल किंवा अन्नधान्य असेल एवढाच संचय करायचा, आपल्याला लागण्यापेक्षा जास्त धन संपत्ती करणे किंवा त्याचबरोबर अन्न संपत्ती किंवा जे काही साधनसामग्री जमा केल्यानंतर दुःख निर्माण होतं. त्याचबरोबर जीवन जगत असताना सांसारिक जीवनाबरोबर ब्रह्मचार्य म्हणजेच जे काही आपण ईश्वराची भक्ती करणं आणि जीवन हे एका ब्रह्मचर्यासारखं पालन करणं, अशा प्रकारचं सम्यक कर्म कसं करावं
हे गौतम बुद्धांनी सांगितलं. त्याच्यानंतर 5 नंबरचं अष्टांगिक मार्ग म्हणजे अजीव. जीवन जगत असताना समाजामध्ये नीती नियमाचं पालन केलं पाहिजे. म्हणजे आपलीच बाब खरी किंवा आपणच श्रेष्ठ, इतरांना त्रास देणं किंवा आपलेच नवीन तत्व पाळणं किंवा दुसऱ्याचं काही न ऐकणं, अशा प्रकारच्या बाबीचा अंगीकार करायचा नाही. तर जीवन जगत असताना ज्या समाजामध्ये नीती, धर्म आणि त्याचबरोबर सत्य, त्याचबरोबर मानव धर्म या बाबीचं पालन केलं तर दुःख जे आहे ते पूर्णपणे नष्ट होईल, असं सांगितलं. त्याच्यानंतर 6वं अष्टांगिक मार्ग सम्यक व्यायाम. जर आपल्या मनामध्ये जे वाईट किंवा जीवनामध्ये वाईट विचार येत असतील, दुसऱ्याची संपत्ती हडप करणे, दुसऱ्याला त्रास देणे, दुसऱ्याचे अहित साधणे किंवा ज्याचं काही गोष्टी होत असतील त्याच्यामध्ये अडथळा आणणे, असे जर विचार येत असतील तर ते विचार पूर्णपणे बाजूला सारणं, अशा प्रकारचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर नंबर 7चं अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक स्मृती. आता दुसऱ्याच्या जे काही धन असेल किंवा दुसऱ्याची संपत्ती आहे त्याची अपेक्षा करायची नाही, दुसऱ्याकडून काही मिळेल ह्या दृष्टिकोन ठेवायचं नाही. आपल्याकडून ज्या गोष्टी साध्य होतील किंवा आपल्याला दुसऱ्याला मदत करता येईल ते द्यायचं, पण दुसऱ्याच्या बाबी किंवा दुसऱ्याची संपत्ती हडप करायची नाही, ही एक नीती ठेवायचं. त्यानंतर शेवटचा अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक समाधी. आता ह्या सर्व बाबीनंतर मानवाला जर मुक्तीचा मार्ग म्हणजे जीवन आपलं सुखमय आणि ईश्वरापर्यंत प्राप्त होण्यासाठी किंवा सर्व बाबी प्राप्त झाल्या असं मनाला जर वाटायचं असतं, जी समाधी किंवा निर्वाण म्हणजे अंतिम घटक किंवा आपलं जीवन संपल्यानंतर जे आपला मृत्यू होतो, म्हणजे एक चांगल्या पद्धतीने मृत्यू व्हावा, त्यालाच निर्वाण प्राप्ती म्हणजे मुक्ती. या मानव शरीरातून, मानव जीवनातून मुक्ती जी समाधी मिळवायची आहे ती निर्वाणानंतर मिळते, म्हणजे चांगल्या आचरणानंतर मिळतं. हे एक अष्टांग मार्गाचं शेवटचं हे 8 मार्ग सांगितले. पहिलं होतं सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प नंबर 2, सम्यक वाक नंबर 3, सम्यक कर्म नंबर 4, सम्यक अजीव नंबर 5, सम्यक व्यायाम नंबर 6, सम्यक स्मृती नंबर 7 आणि सम्यक समाधी नंबर 8. हे अष्टांगिक मार्ग गौतम बुद्धाने सांगितले. त्याच्यानंतर गौतम बुद्धाने अष्टांगिक मार्गानंतर गौतम बुद्धाने जे काही 10 सील सुद्धा सांगितले. आता सील म्हणजे मानवानं जीवन जगत असताना कसं वागलं पाहिजे. बौद्ध धर्मामध्ये जी निर्वाण प्राप्ती किंवा अंतिम जे काही जीवन जगत असताना जे जीवन सदाचार म्हणजे चांगलं आचरण करणे, नैतिक जीवनाचं पालन करणे, यासाठी मानवाने जीवन कसं जगलं पाहिजे. जे अष्टांगिक मार्ग दुःख निर्माण होतात त्यावर उपाय म्हणून सांगितलं. हे 10 सील म्हणजे कशा पद्धतीने मानवानं जीवन जगलं पाहिजे ह्याच्यामध्ये सांगत असताना पहिल्या सूरला सांगितलंय नंबर 1 अहिंसा, प्राणी मात्रा, पशु पक्षी किंवा मानव यांची हत्या करायची नाही, नंबर 1. नंबर 2 सत्य, कोणत्याही बाबीसाठी किंवा आपल्या हितासाठी असत्य बोलायचं नाही, म्हणजे सत्यच बोलायचं, सत्य गोष्ट किंवा सत्य बाबीचा अंगीकार करायचा. नंबर 3 अस्तेय म्हणजे दुसऱ्याची चोरी करायची नाही, धनसंपत्ती लुटायची नाही. नंबर 4 अपरिग्रह म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर किंवा आपल्याला लागल एवढंच धन संचय करायचं किंवा अन्य साधन सामग्री जतन करायची, त्यापेक्षा जास्त करायची नाही. नंबर 5 ब्रह्मचारी म्हणजेच जे काही आपण जीवन जगतो सांसारिक जीवन, जे ब्रह्मचार्य जीवनामध्ये मानव जसा अंगीकार करतो त्या नियमाचं पालन करतो, साधू संत भिक्षू असं बौद्ध धर्मामध्ये अंगीकार करतात, त्या नियमाचं पालन करायचं आणि जीवन जगायचं. नंबर 6 रात्रीच्या वेळेस किंवा ज्या वेळेस म्हणजे कोणत्याही वेळेस जेवण करायचं नाही, जे जेवण आपल्याला सकाळी दुपार किंवा संध्याकाळी ज्या टाईमला जेवण करायचं त्या टाईमला जेवण करायचं, अनियमितपणे जेवण करायचं नाही, त्यामुळे शरीरावर वाईट असे दुष्परिणाम होतात, हे सुद्धा सांगितले. त्याच्यानंतर व्यभिचार करायचं नाही, म्हणजेच दुसऱ्याची जे कुटुंब असतील किंवा नातेसंबंध असतील त्यांच्याशी अनैतिक बाबी करायच्या नाही किंवा जे काही जीवन जगताना चांगल्या पद्धतीचं वर्तन करायचं.
त्याच्यानंतर नंबर 8 सांगितलं आहे की मद्य सेवन करायचं नाही, म्हणजे दारू व्यसनाधीनता ही बाब करायची नाही, हे सुद्धा सांगितलं 10 शिलामध्ये. नंबर 9, आरामदायी जे काही जीवन जगत असताना म्हणजे आरामदायी जीवन जगायचं नाही, त्यासाठी जे शय्या म्हणजे जे काही आरामदायक जे काही राजशाही थाट असा या सर्व बाबीचा त्याग करायचं, हे सुद्धा सांगितले. त्याचबरोबर नंबर 10 शिलामधला 10वा शील म्हणजेच जे काही सोनं चांदी ते आभूषणे म्हणतो दागदागिने या बाबीचा त्याग करायचा, तरच मानव सुखी किंवा समाधानी राहू शकतो, हे सांगितलं. हे होतं 10 शील म्हणजे 10 शील सांगितलं. त्याच्यानंतर नंबर 4चा पॉईंट म्हणजे पंचशील. आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सत्य, खरं बोला, अहिंसा, दुसऱ्या प्राणीमात्राची हिंसा करू नका, अस्तेय, दुसऱ्या तत्कालीन स्थिती म्हणजे दुसऱ्याची चोरी करू नका किंवा संपत्ती लुटू नका, अपरिग्रह म्हणजे जास्त धनसंपदा किंवा जी काही मालमत्ता जतन करू नका, आणि ब्रह्मचार्य म्हणजे जे काही भिक्षू बौद्ध धर्माचे साधू संत आहेत त्याप्रमाणे जीवन जगा. हे तत्वज्ञान पंचशिलेमध्ये सांगितले. त्याच्यानंतर बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धाने त्रिरत्न सांगितले. आता बौद्ध धर्म हा त्रिरत्नावर अवलंबून आहे, 3 बाबीवर अवलंबून आहे. ती बाब म्हणजे गौतम बुद्ध म्हणजे बुद्धाचे तत्वज्ञान हे, आणि बुद्धाचं तत्वज्ञान सांगण्यासाठी एक तयार झालेले जे भिक्षू भिक्षुनी संघ, त्यालाच जे एक संघटना किंवा त्याला संघ म्हणतात. आणि या बुद्ध आणि गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माचा जो संघ आहे यांनी केलेला जो धर्माचा प्रसार म्हणजे त्याला धम्म म्हणायचं. म्हणजे बुद्ध, संघ, धम्म हे 3 त्रिरत्न हे बौद्ध धर्माच्या एक पाया किंवा बौद्ध धर्माचं मूळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. म्हणजे गौतम बुद्ध हे प्रमुख, त्यानंतर गौतम बुद्धाचा जो संघ किंवा शिष्य भिक्षू भिक्षुनी तो, त्याच्यानंतर गौतम बुद्धाच्या या भिक्षू भिक्षुनीच्या किंवा गौतम बुद्धाचे तत्वज्ञान म्हणजे जे काही धर्माचं आचरण त्याला धम्म. या बाबी म्हणजेच समाजामध्ये एक आमूलाग्र असा बदल करणारा म्हणजे हे त्रिरत्न हे बौद्ध धर्माचं रत्न किंवा त्रिरत्न म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मग त्यानंतर बौद्ध धर्माचा जो संघ होता जे सारनाथमध्ये बनवण्यात आला होता, आणि या जो काही संघ आहे याला महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालं होतं. त्याच्यानंतर नंबर 6चा पॉईंट बौद्ध संघ. जे सारनाथ येथे बौद्ध संघ स्थापन झाला, गौतम बुद्धाने ज्याला कैवल्य ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर सारनाथमध्ये त्यांनी पहिला उपदेश दिला. सर्वप्रथम सारनाथमध्ये संघाची स्थापना केली, आणि बौद्ध धर्माचं मधील त्रिरत्नचा एक अंग म्हणजेच संघाला महत्त्वपूर्ण स्थान दिलं गेलं. आणि बौद्ध धर्म संघ यांच्यामध्ये काही निर्धारित असे नियम टाकले गेले गौतम बुद्धाने. ज्या बौद्ध धर्मामध्ये किंवा संघामध्ये जो व्यक्ती भिक्षू भिक्षुनी किंवा जे अनुयायी म्हणून येणार होता त्याच्यासाठी काही नियम टाकले. त्यामध्ये सर्वप्रथम गौतम बुद्धाने स्त्रियांना सुद्धा या संघामध्ये प्रवेश देण्याचं ठरवलं. त्यासाठी स्त्री असो किंवा पुरुष 15 वर्ष आयुष्य म्हणजे 15 वर्ष पूर्ण झाला असेल तर त्यांना त्या संघामध्ये प्रवेश दिला जायचा. आणि पुढे बौद्ध संघामध्ये जो व्यक्ती येणार आहे तो चोर असेल, हत्यारा असेल, किंवा एखाद्या ऋषी व्यक्ती किंवा राजाचा सेवक, दास असेल किंवा रोगी व्यक्ती असेल, म्हणजे या व्यक्तींना प्रवेश दिला जात नव्हता. त्याचबरोबर बौद्ध धर्मामध्ये किंवा बौद्ध संघामध्ये ज्यांना प्रवेश दिला जात होता त्यांच्या प्रवेश देण्या अगोदर जे भिक्षू आणि भिक्षुनीचा संघ होता यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो व्यक्ती बौद्ध धर्म स्वीकारण्यास योग्य आहे का यांचं मतांतर किंवा चर्चा केली जायची, आणि त्यानंतरच बौद्ध धर्मामध्ये प्रवेश दिला जायचा. आता बौद्ध धर्माचा विचार करता किंवा बौद्ध संघाचा विचार करता गौतम बुद्धाचे बौद्ध धर्मामधला जे महिन्यातले 4 दिवस अमावस्या, पौर्णिमा आणि 2
चतुर्थी दिवस म्हणजे बौद्ध धर्मामध्ये सर्वात पवित्र असं जे काही पौर्णिमा म्हणजेच त्यालाच सण उत्सव म्हणजे वैशाख पौर्णिमेला महत्त्वपूर्ण स्थान आहे. कारण गौतम बुद्धाच्या आयुष्यातील पौर्णिमा त्यालाच बौद्ध पौर्णिमा, वैशाख बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हे महत्त्वपूर्ण स्थान आहे. कारण गौतम बुद्धाचा जन्म हा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. ज्ञानप्राप्ती वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच मिळाली. त्याचबरोबर त्यांचा मृत्यू त्यालाच महापरिनिर्वाण म्हणतात, तो सुद्धा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. त्यामुळे वैशाख पौर्णिमा ही बौद्ध संघाचं महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलं, म्हणजे वैशाख पौर्णिमेला दिलं जातं. आता या बौद्ध धर्मामध्ये 2 वर्गामध्ये भिक्षू आणि भिक्षुणी हा एक गट होता. म्हणजे जे पूर्णपणे बौद्ध धर्माशी विलीन झालेले, बौद्ध धर्माचा प्रसार करणारे स्त्री आणि पुरुषांचा गट एक होता. त्यामध्ये त्यांना 2 वर्ग म्हणून ओळखले गेले. त्याचबरोबर उपासक आणि उपासिका, जे सांसारिक जीवन जगतात, ज्यांचा संसार आहे, मुलं बाळं आहेत किंवा संसार करतात, अशासाठी म्हणून नाव दिलं गेलं उपासक आणि उपासिका. जे पूर्ण वेळ बौद्ध धर्माचा प्रसार मनन चिंतन आणि त्या तत्वाचा अंगीकार करतात, असे भिक्षू किंवा भिक्षुणी जे आपलं घरदार सोडून जीवन जगतात, अशासाठी भिक्षू आणि भिक्षुणी म्हणून त्यांना नाव दिलं गेलं, त्यांना ओळखलं जाऊ लागलं. आणि जे आपलं सांसारिक जीवन जगतात त्याला उपासक आणि उपासिका म्हणून ओळखलं जाऊ लागलं. म्हणजेच सांसारिक जीवन जगत असताना सुद्धा आपण बौद्ध धर्माचं शिकवण किंवा बौद्ध धर्माचे तत्व पाळू शकतो, यासाठी म्हणून गौतम बुद्धाने महत्त्वपूर्ण स्थान दिलं. आता या गौतम बुद्धाच्या जे काय बौद्ध संघ यांच्या नंतर पुढचा पॉईंट म्हणजे स्तूप, चैत्य आणि विहार. आता या बौद्ध धर्मामध्ये स्तूपचा शाब्दिक अर्थ काही वस्तूचा संग्रह किंवा मोठं एक ठिकाण. स्तूप हे कसे बनवले जायचे, तर एक मातीची जे काय उंच वटा बनवला जायचा आणि या स्तूपामध्ये ज्या काही बौद्ध धर्माचे साधू जे काही भिक्षू भिक्षुणी असतील ते वारल्यानंतर त्यांच्या ज्या काही अस्थी असतील किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तू असतील त्यावर एक धार्मिक स्थळ बनवलं जायचं, त्याला स्तूप म्हटलं जायचं. गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर त्यांची जी काही अस्थी म्हणजे हाडं याच्यावर बऱ्याच ठिकाणी स्तूप बनवले गेले. जवळपास 84,000 स्तूप बनवले गेले. म्हणजेच शारीरिक वस्तूवर ज्या स्तूप बनवलं गेलं त्याला म्हणजेच गौतम बुद्धाचं शरीर, त्याच्यामध्ये धातू, केस आणि जे काही दात असतील हे सुद्धा ठेवून त्या ठिकाणी पवित्र ठिकाण म्हणून त्याला असं स्तूप बनवलं जायचं. किंवा गौतम बुद्धांनी वापरलेले जे काही त्यांचं भिक्षापात्र, त्याचबरोबर त्यांनी वापरलेल्या त्यांच्या पायातल्या ज्या काही वाहनं म्हणजे पादुका, ते ठेवून सुद्धा स्तूप बांधण्यात येऊ लागलं. त्याचबरोबर गौतम बुद्धाच्या आयुष्यातील घडलेल्या घटना म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी बौद्ध प्रवचन दिलं त्या ठिकाणी सुद्धा स्तूप बांधण्यात येऊ लागलं आणि त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या आठवण म्हणून स्तूप बांधण्यात येऊ लागलं. त्याचबरोबर गौतम बुद्धाची श्रद्धेनीय ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झालं किंवा गौतम बुद्ध ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी सुद्धा धनवान व्यक्ती त्या ठिकाणी स्तूप बांधू लागले आणि या ठिकाणी गौतम बुद्धाचे जे काही अनुयायी भिक्षू भिक्षुणी या ठिकाणी राहून बौद्ध धर्माचा प्रसार करण्यास प्रारंभ केला. आता या स्तूपाचं महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये त्या स्तूपाला 84,000 स्तूप हे बौद्ध काळामध्ये निर्माण झाले होते. त्याचबरोबर चैत्यग्रह म्हणतात. आता या चैत्यग्रहाचा विचार करता जे काही गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर किंवा ज्यांच्या अनुयायी असतील त्यांच्या मृत्यूनंतर जे स्तूप बांधले गेले किंवा त्याच ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण जे काही समाधी स्थळ असतील त्याला चैत्यग्रह म्हणून निर्माण करण्यात गेलं आणि या ठिकाणी म्हणजेच
प्रारंभामध्ये जे चैत्यग्रह म्हणून ओळखलं जात होतं त्यालाच स्तूप म्हणून पुन्हा ओळखले जाऊ लागले, ज्यामध्ये जे काही मृत झालेला व्यक्ती असेल बौद्ध धर्मातला, जे काही गौतम बुद्ध असतील किंवा त्यांच्या अनुयायी असतील, त्यांचे जे अवशेष असतील त्यावर असे महत्त्वपूर्ण म्हणजे चैत्यग्रह उभारले गेले. त्यामध्ये ध्यानधारणा किंवा तपस्या करण्यास प्रारंभ केलं. हे होतं चैत्यग्रह. त्याच्यानंतर विहार म्हणजे ज्या ठिकाणी भिक्षू आणि भिक्षुणी राहण्यासाठी जे महत्त्वपूर्ण ठिकाण होतं त्याला विहार म्हटलं जायचं. ज्या ठिकाणी राहता येईल, त्यांना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा वेगवेगळ्या ऋतूमध्ये थांबता येईल अशा ठिकाणचं म्हणजे विहार बांधण्यात येऊ लागलं. हे होतं गौतम बुद्धाचा संघ आणि बौद्ध संघ आणि चैत्य, स्तूप, चैत्य आणि विहाराबद्दलची माहिती. त्याच्यानंतर नंबर 7चा पॉईंट म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये गौतम बुद्ध यांच्या या मृत्यूनंतर किंवा त्यांच्या बौद्ध धर्माची शिकवण दिल्यानंतर या गौतम बुद्धांचा मृत्यू म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये गौतम बुद्ध वयाच्या 80व्या वर्षी त्यांना महानिर्वाण म्हणून ओळखले जातं. गौतम बुद्ध प्रवचन देत असताना त्यांना अचानकपणे अतिसाराचा रोग किंवा जी काही शरीराची पीडा निर्माण झाली आणि वयाच्या 80व्या वर्षी त्यांचा मृत्यू म्हणजे महापरिनिर्वाण झाला. आणि जो मृत्यू झाला तो सुद्धा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी, कैवल्य ज्ञानप्राप्ती वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आणि मृत्यू सुद्धा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी. त्यामुळे बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि मृत्यू याला वैशाख पौर्णिमेला खूप महत्त्वपूर्ण स्थान दिलं जातं. गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर जे काही गौतम बुद्धाची अस्थी, त्याचं शरीर दहन केल्यानंतर जे 8 भाग, जे काही हाडं असतील किंवा अस्थी असतील, 8 भागामध्ये विभाजित करण्यात आलं. 8 वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि त्यावर स्तूप बनवले गेले. त्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये मगध नरेश, अजातशत्रू यांनी सुद्धा राजाश्रय दिला होता. आणि बौद्ध धर्माला बऱ्याच जे काही शासकांनी आपला धर्म म्हणून घोषित केलं होतं. त्यामुळे मगध नरेश, अजातशत्रूकडे काही अस्थी पाठवण्यात आला. कपिलवस्तूच्या शाक्य या ठिकाणी, त्याच्यानंतर वैशाली येथील लिच्छवी या ठिकाणी, वेटद्वीप येथील ब्राह्मणाकडे सुद्धा पाठवण्यात आलं आणि अलकद्वीप येथील बली या ठिकाणी पाठवण्यात आलं. पावा येथील मल्ल या भागामध्ये पाठवण्यात आलं. पिपली वन येथील मोरीय आणि रामग्राम येथील कोलीय या अशा 8 भागामध्ये ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी प्रवचन, शिकवण बौद्ध धर्माची दिली होती त्या ठिकाणी अस्थी पाठवण्यात आली. या गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 483 मध्ये जी महापरिनिर्वाण झाल्यानंतर या ज्या काही त्यांच्या शरीराच्या अस्थी असतील, हाडा असतील, यावर जवळपास स्तूप बांधण्यात आले आणि तेच बौद्ध धर्माचे एक धार्मिक तीर्थस्थान किंवा महत्त्वपूर्ण स्थान म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे गौतम बुद्ध यांनी तत्कालीन स्थितीमध्ये बौद्ध धर्माचा जी शिकवण दिली, बौद्ध धर्माची ही तत्वज्ञान त्यांनी सांगण्याचा प्रारंभ, बौद्ध धर्माचं तत्वज्ञान सांगितलं आहे. त्यानंतर आतापर्यंत जो भाग पाहिला तो म्हणजेच गौतम बुद्धाचं तत्वज्ञान, हे पूर्णपणे आपण माहिती समजून घेतली. पण गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर म्हणजे गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर जवळपास 4 बौद्ध संगीतिया झाल्या, म्हणजे एक सभा भरल्या गेल्या. म्हणजेच बौद्ध धर्माच्या आचार विचार आणि त्या आचार विचाराचा प्रसार करण्यासाठी म्हणून बौद्ध संगीतिया भरवण्यात आले. अनेक बौद्ध धर्माचे साधू संत एकत्र येण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये नंबर 1 ची बौद्ध संगीती म्हणजेच जी राजगृह, त्याला सप्तगृही गुफा या ठिकाणी भरली गेली आणि इसवी सन पूर्व 483 मध्ये बौद्ध धर्माचा म्हणजे गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर लगेच भरवली गेली. आणि त्याचा शासनकाळ म्हणजे कोणत्या राजाच्या शासनकाळामध्ये, तर अजातशत्रू यांच्या राजगृह, अजातशत्रू हा राजगृहचा एक शासक होता, राजा होता आणि त्या ठिकाणी महाकश्यप नावाच्या एका व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली बुद्धाचे जे उपदेश
त्याला सूत पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक म्हणतात, ज्यामध्ये गौतम बुद्धाचं विविधांगी बाबीचं संकलन करण्यात आलं आणि त्यामध्ये गौतम बुद्ध या तीनही बाबीचं संकलन करण्यात आलं. दुसरी बौद्ध संगीती भरली ती वैशाली येते, इसवी सन 383 इसवी सन पूर्वमध्ये, आणि ती कालाशोक नावाच्या राजाच्या कालखंडामध्ये आणि साबक मीर नावाच्या एका अध्यक्षतेखाली, म्हणजे बौद्ध धर्माच्या भिक्षूच्या, म्हणजे बौद्ध धर्मामध्ये मतभेद झाले. जे मतभेद होत होते त्याचे कारण किंवा स्थिर व महासंघ असे दोन विभाजन झाले गेलं. म्हणजे बौद्ध भिक्षूमध्ये सुद्धा आपल्या मतमतांतरामध्ये विभाजन होण्यास प्रारंभ झाला. त्या ठिकाणी ही दुसरी संगीती भरली गेली. नंतर तीनची संगीती म्हणजेच पाटलीपुत्र येथे भरली गेली इसवी सन पूर्व 251 मध्ये. त्याचे अध्यक्ष होते मोगलीपुत्र तीस आणि सम्राट अशोकाच्या काळात ही भरली गेली तृतीय बौद्ध संगीती. आणि अभिधम्म पिटक म्हणजे ज्यामध्ये गौतम बुद्धाच्या सर्व जे काही साहित्याचं संकलन करण्यात येऊ लागलं ते तिसऱ्या बौद्ध संगीतीमध्ये झालं. आणि चौथी बौद्ध संगीती म्हणजे कुंडलवन, जे काश्मीरचा प्रदेश आजचा म्हणून ओळखला जातो, इसवी सन 72 मध्ये कनिष्क नावाच्या राजाच्या कालखंडामध्ये वसुमित्र यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध धर्मामध्ये दोन पंथ पडले. त्याला हीनयान आणि महायान असे दोन संप्रदाय पडले गेले. अशा प्रकारे गौतम बुद्धाच्या जीवनानंतर अशा 4 संगीतिया म्हणजेच सभा भरल्या गेल्या. आणि या सभा म्हणजेच गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलेले उपदेश यांचं संकलन किंवा एकत्र करण्याचं काम त्यांनी केलं होतं. मग त्यानंतर गौतम बुद्ध जे बौद्ध धर्माचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं होतं त्यानुसार 2 पंथ जे निर्माण झाले, ज्याला हीनयान आणि महायान म्हटलं जातं. जे हीनयान म्हणून ओळखले जात होते ते गौतम बुद्धाचं मूळ पुरुष, म्हणजे गौतम बुद्धाला मूळ पुरुष म्हणून त्यांना महापुरुष म्हणून ओळखले जात होते, त्यांनी ओळखण्यास प्रारंभ केलं. आणि हीनयान यांनी काय म्हटलं तर बुद्ध हे देवता म्हणून मानले, बुद्ध हे देवता आहेत म्हणून मान्य केलं. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा 2 पंथ निर्माण झाले, हीनयान, महायान. जसं जैन धर्मामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर होतं तसंच बौद्ध धर्मामध्ये हीनयान आणि महायान निर्माण झालं. आता हीनयान म्हणजे बुद्धाला, हीनयान यांनी काय मानलं तर बुद्ध हे एक महापुरुष आहे, तर महायान काय म्हणतात बुद्ध हे एक देवता आहे. त्याचबरोबर हीनयान यांनी मानलं की व्यक्तिवादी म्हणजे धर्म किंवा जे आपल्याला मोक्ष प्राप्त करायचे आहे आपल्या प्रयत्नाने साध्य होऊ शकतं. तर हे महायान म्हणतात की परमेश्वर हा परोपकार आहे आणि मानव जातीचं तो सर्वांचं कल्याण करणार आहे, म्हणजे आपल्याला प्रयत्न केल्यानंतरच मोक्ष प्राप्त होतं हे हीनयान मानतात. आणि मोक्ष प्राप्त करायची आवश्यकता नाही, ते आपोआप मिळून जाईल हे महायान मानतात. त्याच्यामुळे हीनयान यांनी मूर्तीपूजा किंवा जे भक्ती म्हणजे मुक्तिपूजा करायचं नाही हे मान्य केलं. तर ही महायानने केलं की मूर्तीपूजा करायची. गौतम बुद्धाला त्यांनी एक आपला आराध्य दैवत मानलं आणि मूर्तीपूजा करायला सुरुवात केली. त्याचबरोबर कठोर भिक्षुणीचे जीवन हे कठोर असलं पाहिजे हे हीनयान मानू लागले. आणि साधा आणि सोप्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे हे महायान सांगू लागले. आणि तत्कालीन स्थितीमध्ये गौतम बुद्धाला बोधिसत्व म्हणून महायान ओळखले जाऊ लागले आणि अहर्त म्हणून हीनयान ओळखले जाऊ लागले. आणि हीनयान धर्मातील साधू हे पाली भाषेचा वापर करू लागले आणि महायान साधू हे संस्कृत भाषेचा वापर करू लागले. अशा पद्धतीने बौद्ध धर्मामध्ये सुद्धा गौतम बुद्धानंतर हीनयान आणि महायान ही 2 धर्म निर्माण झाले. मग त्यानंतर गौतम बुद्ध असतील, त्या गौतम बुद्धाचे जे काही हीनयान आणि महायान या दोन्हीमध्ये जे तफावत जाणू लागली, आपापल्या पद्धतीने प्रचार करण्यास प्रारंभ केला. त्याच पद्धतीने महात्मा गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर ज्या बौद्ध संगीती झाल्या त्याच्यामध्ये त्रिपिटक म्हणजे 3 असे महत्त्वपूर्ण धर्मग्रंथ बनले गेले, त्याला त्रिपिटक म्हणून ओळखले जातात. त्याच्यातला नंबर 1 आहे सूत पिटक,
आता या सूत पिटकामध्ये धर्माबद्दलचा उपदेश सांगितला गेला. त्यालाच 5 भागामध्ये त्याचं विभाजन करण्यात येऊ विभाजन झालं आणि त्यामध्ये धर्मासंबंधीचा उपदेश म्हणजे सूत पिटकामध्ये देण्यात आलं. दुसरं पिटक म्हणजे विनय पिटक, ज्यामध्ये बौद्ध धर्माचे जे काही भिक्षू भिक्षुणी यांनी कशा प्रकारच्या जीवनाचा अंगीकार करावा, कशा प्रकारे राहावं, आपला जेवढं उदरनिर्वाह भागेल एवढंच भिक्षा मागावी आणि त्यावरच उदरनिर्वाह भागवावा, किंवा आपले आचरण कशा पद्धतीचं असावं याबाबतची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये विनय पिटकामध्ये दिली गेली. आणि अभिधम्म पिटक म्हणजे महात्मा बुद्धचे उपदेश आणि जे सिद्धांत ज्यांनी मांडलेलं प्रवचन होतं, या सर्व बाबीचं संकलन हे अभिधम्म पिटकामध्ये केलं गेलं. म्हणजेच बौद्ध साहित्य हे तत्कालीन स्थितीमध्ये ज्या त्रिपिटकामध्ये सूत पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक, ज्यामध्ये धर्माचा उपदेश सूत पिटकात दिला गेला, विनय पिटकामध्ये बौद्ध भिक्षू भिक्षूंनी कसं वागावं हा उपदेश दिला गेला, आणि अभिधम्म पिटकामध्ये महात्मा गौतम बुद्ध यांचा उपदेश आणि त्यांचे सिद्धांत दृष्टांत कशा पद्धतीचे होते त्याचं संकलन करण्यात आलं. अशाच पद्धतीने गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर अनेक जणांनी गौतम बुद्धाच्या आयुष्यावर किंवा गौतम बुद्धाचं तत्वज्ञान मांडण्यास प्रारंभ केलं. त्यालाच बौद्ध साहित्य म्हणतात. त्यामध्ये अश्वघोष यांनी बुद्धचरित्र लिहिलं, सोदरानंद सारीपुत प्रकरण, अश्वगंधाने बुद्धचरित्र लिहिलं, त्याचबरोबर सोदरानंद नावाचं ग्रंथ लिहिला, सारीपुत प्रकरण लिहिलं, सूत्रालंकार लिहिलं, वज्रसूची असे ग्रंथ लिहिले. ज्या सोदरानंदमध्ये बुद्धाचा जो काही चुलत भाऊने जे काही संन्यास घेतला त्याबद्दलची माहिती, बौद्ध धर्माची जी काही दीक्षा घेण्यासाठी असणारं विवेचन, त्याचबरोबर अशा प्रकारचं तत्वज्ञान तत्कालीन स्थितीमध्ये या बौद्ध साहित्यामध्ये आढळून आलं, किंवा बौद्ध साहित्यामध्ये विविधांगी बौद्ध साहित्य हे निर्मितीस आलं गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर. हे होतं गौतम बुद्धाचं तत्वज्ञान. आणि या गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामुळे जगामध्ये या बौद्ध धर्माचं महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालं आणि हा बौद्ध धर्म जगामध्ये पसरण्यास मदत झाली. आता हा बौद्ध धर्म भारतामध्ये का पसरला याची कारणही पाहणं आवश्यक आहे. या बौद्ध धर्म हा साधा आणि सोपी शिकवण होती. वैदिक धर्मानुसार कर्मकांड किंवा विधी परंपरा ह्या बौद्ध धर्मामध्ये नव्हत्या. सर्वप्रथम जेव्हा गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म स्थापन केला तेव्हा, आणि जी बोली भाषा किंवा लोकभाषा म्हणजेच पाली भाषा होती, या भाषेचा वापर गौतम बुद्धांनी केला होता. म्हणून हा धर्म वाढला किंवा बौद्ध धर्म वाढला. आणि सर्व जाती धर्मातील लोकांचा प्रवेश, धर्मातील लोकांना बौद्ध धर्मामध्ये प्रवेश दिल्यामुळे हा धर्म वाढला. त्याचबरोबर अनेक राजा जे काही अनेक त्या तत्कालीन स्थितीमधले राजे होते त्यांनी राजाश्रय दिला होता. आणि 16 महाजन पदांपैकी जे सर्वात मोठं राज्य होतं ते मगध, अशा राजाने तर आपला राजधर्म म्हणूनच घोषित केला बौद्ध धर्माला. म्हणजे सर्व राज्याचा धर्म म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये राजधर्म म्हणून घोषित केला. त्याचबरोबर महामात्र म्हणजे जे काही बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी एक महामात्राची नेमणूक करण्यात आली आणि सर्वदूर तत्कालीन स्थितीमध्ये या बौद्ध धर्माचा भारत आणि बाहेर सुद्धा प्रसार झाला. ही होते गौतम बुद्धाचा जो बौद्ध धर्म होता याचं तत्वज्ञान. हे आतापर्यंत माहिती पाहिली. आणि या गौतम बुद्धाचं जे बौद्ध धर्म आहे या बौद्ध धर्माचं तत्वज्ञान आतापर्यंत आपण पूर्णपणे माहिती पाहिली. तर जे प्रकरण क्रमांक 4 गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माचं तत्वज्ञान, गौतम बुद्धाचं पूर्वायुष्य आणि तत्वज्ञान समजून घेतलं. आपलं जे प्रकरण होतं प्रकरण क्रमांक 4 भारतातील जैन आणि बौद्ध धर्म. आता हे भारतातील जैन आणि बौद्ध धर्मामध्ये काही दोन्ही धर्मामध्ये साम्य आहेत आणि भेद सुद्धा आहेत. आता साम्य काय, दोन्ही धर्मामध्ये समानता कशी आहे? दोन्ही धर्म वेदाला मानत नाहीत, बौद्ध धर्मही मानत नाही आणि जैन धर्मही. दोन्ही धर्मात प्रसार करणारे व्यक्ती हे सामान्य आहेत, म्हणजेच सर्व जाती धर्मातले आहेत. आणि हे ईश्वर मान्यता नाही, तर कर्मानुसार किंवा आपण जे काम करतो किंवा जे तपस्या किंवा जे काही करतो त्यानुसार आपल्याला योग्य ते प्राप्ती होते, हे त्यांचं ध्येय आहे.
आणि जे निर्वाण म्हणजेच काय, आपण योग्य पद्धतीने कर्म केला तरच आपल्याला योग्य स्थान निर्माण होतं, हे निर्वाण प्राप्ती त्यांनी मान्य केलं. या दोन्ही धर्माला राजाश्रय मिळाला, म्हणजे राजाचा आश्रय मिळाला, त्यामुळे धर्म वाढला. आणि या धर्मामध्ये पंचशिलेला महत्व आहे, म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचारी, या चारही बाबीला जैन आणि बौद्ध धर्माने मान्यता दिली. पण या दोन धर्मामध्ये भेद सुद्धा आहेत, म्हणजे वेगवेगळे भेद म्हणजे कसे, तर तत्कालीन स्थितीमध्ये या दोन धर्मामध्ये काही साम्य जसे आहेत, समानता आहे, तसे भेद म्हणजे त्याच्यामध्ये पटत नव्हतं. या गौतम बुद्धाच्या धर्माने अष्टांगिक मार्ग सांगितले, काय आचरण करावं, काय करू नये. तर जैन धर्माने काय लिहिलं, अहिंसा परमो धर्म, म्हणजे अहिंसा हा सर्वोच्च स्थान आहे, कशाला त्रास द्यायचा नाही किंवा हिंसा करायची नाही. बौद्ध धर्माने सुद्धा सांगितलं होतं, पण सर्वोच्च शिकवण देण्याचं काम हे जैन धर्माने केलं. सम्राट अशोकाच्या काळात म्हणजे धर्म वाढला गेला, किंवा अशोकाचा काळ यामध्ये बौद्ध धर्म वाढला गेला, पण त्या काळामध्ये जैन धर्म वाढला नाही. बौद्ध धर्माची शिकवण ही साधी आणि सोप्या पद्धतीची होती, पण जैन धर्म हा कठोर किंवा काठिण्यपूर्ण, त्याचे पालन करताना जे आचार विचार आणि तंतोतंत विचार पाळले पाहिजे, त्याचबरोबर कठोर तपस्या, यज्ञ, जे काही चिंतन मनन केलं पाहिजे, ही एक भावना होती. त्यामुळे जे बौद्ध आणि जैन धर्म, जे वैदिक धर्मानंतर निर्माण झालेले भारतातील धर्म आहेत, जे जैन धर्म वर्धमान महावीरांनी निर्माण केला आणि गौतम बुद्धांनी जो बौद्ध धर्म निर्माण केला, त्यामुळे जगामध्ये हे दोन धर्म भारतात आणि भारताबाहेर सुद्धा पसरण्यास मदत झाली. पण सर्वात जास्त बौद्ध धर्म हा भारत आणि भारताबाहेर सुद्धा पसरला गेला. तर आत्तापर्यंत आपण प्रकरण क्रमांक 4, जे भारतातील जैन आणि बौद्ध धर्म यामधील गौतम बुद्धाचं पूर्वायुष्य आणि गौतम बुद्धाच्या तत्वज्ञान हे पूर्णपणे समजून घेतलं. याचबरोबर जे पहिलं पेपर, म्हणजेच BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले, पेपर पहिला, आणि पेपरचं नाव प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत, हा पेपर पूर्णपणे संपलेला आहे. या पेपरमध्ये एकूण 4 प्रकरणं होती, आणि ती 4 प्रकरणे म्हणजेच पहिलं प्रकरण जे काही प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, त्याच्यामध्ये पुरावस्तू संशोधन विषयक साधने आणि वाङ्मयीन साधने. त्याच्यानंतर प्रकरण क्रमांक 2 होतं अश्मयुग आणि सिंधू संस्कृती, त्यामध्ये अश्मयुगाचे टप्पे पाहिले, सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला, प्रमुख ठिकाणे कोणती, त्यामध्ये मोहेंजोदडो, हडप्पा, कालिबंगन, लोथल, त्याचबरोबर हे शहराची रचना कशी होती, त्याचा ऱ्हास कसा झाला या संस्कृतीचा किंवा सिंधू संस्कृतीचा, ते पाहिलं. त्याच्यानंतर प्रकरण क्रमांक 3 वैदिक युग, त्या वैदिक युगामध्ये पूर्ववैदिक युग, त्यामध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्थिती कशी होती, परिस्थिती कशी होती, ती पाहिली. त्याच्यानंतर उत्तर वैदिक युगामध्ये राजकीय परिस्थिती कशी होती, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती कशी होती, ती पाहिली. आणि प्रकरण क्रमांक 4 जे आज पूर्णपणे संपलं, ते म्हणजेच भारतातील जैन आणि बौद्ध धर्म. आता या भारतातील जैन आणि बौद्ध धर्म पाहण्या अगोदर आपण 16 जी महाजनपदे होती त्याची माहिती पूर्णपणे पाहिली. त्याच्यानंतर वर्धमान महावीर, ज्यांचं पूर्व आयुष्य पूर्णपणे माहिती पाहिली, त्याचबरोबर त्यांचं तत्वज्ञान पूर्ण माहिती पाहिली. त्याच्यानंतर नंबर 3चा पॉईंट म्हणजे आज आपण पाहिलेला गौतम बुद्धाचं पूर्व आयुष्य, म्हणजे कालच्या पिरियडमध्ये पूर्ण माहिती पाहिली, आणि गौतम बुद्धाच्या पूर्व आयुष्यानंतर गौतम बुद्धाचं तत्वज्ञान किंवा बौद्ध धर्माची शिकवण कशी होती याबाबतची पूर्णपणे माहिती पाहिली. तर याबरोबरच आपला जे काही BA प्रथम वर्षातला सेमिस्टर पहिला पेपर पूर्णपणे संपला आहे. यानंतर आपण उद्याच्या पिरियडपासून जे पुढचा पेपर आहे, जे BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिल्याचा जो दुसरा पेपर आहे, तो पेपर आपण पूर्णपणे उद्यापासून सुरुवात करणार आहोत.